Good morning, student. Standard. Good morning, student. Standard 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ब्रिज कोर्स. आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी 18 तारखेपर्यंतचा म्हणजे 18व्या दिवसापर्यंतचा अभ्यास जो आहे तो आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्यावर आधारित असणारे आपण 15 दिवसाची एक टेस्ट त्या ठिकाणी सोडवलेली आहे. आज आपण काय करायचं 19वा दिवस जो आहे त्याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 15 तारखेची जी टेस्ट लिहिलेली आहे ती वहीमध्ये एकदा लिहून काढायची आहे आणि लिहून काढून परत काय करायचे, जेव्हा तुम्ही शाळेमध्ये याल त्यावेळी ती माझ्याकडून काय करून घ्या, त्या ठिकाणी चेक करून घ्या किंवा तपासून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आल्या असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता. आज आपण 19वा दिवस जो आहे त्या 19व्या दिवसाचं जे युनिट आहे ते युनिटचं नाव आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन देम म्हणजे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन देम म्हणजे काय, तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे बैजिक राशी म्हणतो आणि त्या बैजिक राशी आणि त्यांच्यावर असणाऱ्या क्रिया ज्या आहेत त्याचा स्टडी आपण काय करणार आहे आजच्या ह्या 19व्या दिवसामध्ये करणार आहे. त्याच्यामध्ये सब युनिट जे दिलेलं आहे ती काय आहे, तर तो दिलेला आहे आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ अल्जेब्रिक काय सांगितलं त्या ठिकाणी एक्सप्रेशन म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ओळख आहे ती आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, तर आपण जर बघितलं की अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये इथं काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिसतात. इथं मी एक एक्झाम्पल लिहिले 3x + 2y घेतलं, 3n + 1 घेतलं, 2 इन ब्रॅकेट n + घेतली, b घेतलं. हे सगळे काय त्या ठिकाणी अल्जेब्रिक एक्सप्रेशन. समजा मी एक्झाम्पल्स म्हणून घेतलं की आपण बाजारामध्ये गेलो आणि 2 आंबे घेतले, बरोबर आहे, आणि त्याच वेळेला तिथं काय घेतले 3 चिक्कू घेतले तर आम्ही फळं किती झाली म्हणणार, तर एकूण 5 फळे म्हणणार. आपण आंबे 2 घेतले, चिक्कू किती घेतले 3 घेतले, तर एकूण फळे किती घेतले म्हणणार 5 म्हणणार. मात्र आंबे किती घेतले आपण जर घेतलं आणि चिक्कू घेतले तर त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहे एक व्हेरिएबल टर्म्स त्या ठिकाणी यूज करणार आहे. ते व्हेरिएबल टर्म्स जे आहेत ते व्हेरिएबल्स कोण घेणार आहे, तर व्हेरिएबल म्हणजे आपण त्या ठिकाणी 2x घेतलं म्हणजे x हे व्हेरिएबल झाले, हा प्लस घेतला, हा 3y घेतला म्हणजे y हा काय झाला त्या ठिकाणी व्हेरिएबल झाला. म्हणजे x हे व्हेरिएबल टर्म घेतलं, y ने काय घेतलं व्हेरिएबल टर्म घेतलं आणि 2 आणि 3 ज्या आहेत त्या कसल्या टर्म्स आहेत आमच्या कॉन्स्टंट टर्म्स त्या ठिकाणी आहेत. म्हणजे यांना आम्ही काय म्हणणार आहे व्हेरिएबल्स असं म्हणणार आहे आणि यांना काय म्हणणार आहे कॉन्स्टंट असं म्हणणार. मग तुम्ही म्हणणार लगेच याचं उत्तर मॅडम असेल का 5x आणि y म्हणजे 3 आणि 2 5 आणि हे x1 म्हणून x1. मात्र हे असं 5 x1 उत्तर येतं नाही, कारण का 2x जे आहे म्हणजे हे काय जो आहे तो एक त्या ठिकाणी वेगळी टर्म आहे त्या ठिकाणी आपण घेत असताना 2x ही वेगळी टर्म झाली, 3y ही काय झाली त्या ठिकाणी वेगळी टर्म झाली. कारण 3y आपण कुणाला घेतले, y म्हणजे चिक्कूसाठी घेतले, x म्हणजे कुणासाठी घेतले आंब्यासाठी घेतले, म्हणजे 2x ही वेगळी टर्म झाली, 3y ही वेगळी टर्म झाली. त्यातला 2x हा टर्म मधला म्हणजे आम्ही काय सांगितलं 2x ही काय झाली त्या ठिकाणी टर्म झाली. त्या 2x टर्म मधला 2 जो आहे त्या 2ला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट असं म्हणतो. 2 हा काय झाला त्या ठिकाणी कॉन्स्टंट झाला आणि x जो आहे त्या xला आम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी व्हेरिएबल असं त्या ठिकाणी म्हणणार. म्हणजे आपण जे इथे घेतलेलं आहे 3x + 2y, 3n + 1, 2 इन ब्रॅकेट l + b घेतले, ह्या सगळ्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत आणि त्यांच्यामधले x, y, n, l, b हे सगळे जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही काय म्हणणार आहे दीज आर काय करणार त्या ठिकाणी व्हेरिएबल्स. म्हणजे ते काय झालं त्या ठिकाणी व्हेरिएबल्स आहेत आणि इथं असणार हा 3 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 2 आहे, हे काय मिळाले त्या ठिकाणी कॉन्स्टंट्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन कसं लिहिलं जातं, तर आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल स्वतः इथे घेतले. काय घेतलेलं आहे, तर इथं घेत असताना एक टर्म आपण इथे डायग्राम काढले आहे. इन दिस फिगर काय दिसतंय, हा आपल्याला सगळ्यांना दिसताना रेक्टँगल दिसतोय. आता रेक्टँगलची जी काय आहे लेंथ आहे, म्हणून लेंथ ऑफ रेक्टँगल विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं एल म्हटलं. लेंथ ऑफ रेक्टँगल विच इज डिनोटेड बाय द लेटर काय घेतलं एल घेतलं. देन काय घेतलं दिस इज द ब्रेड्थ घेतली, ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल विच इज डिनोटेड बाय द लेटर आपण त्या ठिकाणी बी घेतली. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल सांगितले. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल म्हणजे काय, आयताची परिमिती काढतो. परिमिती म्हणजे काय म्हणतो, सम ऑफ द ऑल द साइड्स म्हणतो. सम ऑफ द ऑल साइड म्हणजे काय, हे जेवढ्या साइड्स आहेत त्या आकृतीला तेवढ्या सगळ्यांची काय करतो बेरीज करतो. मग रेक्टँगलला किती साइड्स आहेत, 4 साइड आहेत, 1 2 3 आणि 4. म्हणजे इथं एल प्लस एल झाली, म्हणजे एल प्लस एल काय झाली त्या ठिकाणी सेम क्वांटिटी म्हणून एल प्लस एल आपण काय म्हणतो त्या ठिकाणी 2l म्हणतो. आणि बी आणि बी ह्या लाईक टर्म्स आहेत म्हणून बी प्लस काय घेतलं त्या ठिकाणी बी घेतलं विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 2.
आणि ह्या चौघांची आपण बेरीज केली म्हणजे एल प्लस बी म्हणजे एल प्लस बी प्लस एल प्लस काय घेतलं बी. ह्या एल एलसाठी आपण काय घेणार त्या ठिकाणी 2l आणि ह्या बी बीसाठी काय घेणार त्या ठिकाणी प्लस 2b घेतला. तर वी हॅव टू गेट द काय मिळणार त्या ठिकाणी पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज केली तर आम्हाला काय मिळाले पेरिमीटर मिळाले. मात्र इथे या दोन टर्म्स कशा आहेत वेगवेगळ्या टर्म आहेत. ही लेंथशी रिलेटेड टर्म आहे आणि ही ब्रेडशी रिलेटेड टर्म. पुन्हा मी इथं काय लिहिणार 2l प्लस काय म्हणणार त्या ठिकाणी 2b. आता या दोन्ही टर्ममध्ये 2 हा टर्म जे आहे तो कसा आहे सेम आहे म्हणून आपण त्याला कॉमन घेऊ. 2 घेतला इन ब्रॅकेट काय म्हटलं त्या ठिकाणी l प्लस b घेतलं आणि म्हणून पेरिमीटर ऑफ रेक्टँगल विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट l प्लस b आलं. म्हणजे दिस फॉर्म दॅट इज दिस इज ऑल्सो काय त्या ठिकाणी वन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. म्हणजे हे सुद्धा काय झालं एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं. आता हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल तर इथं दोन टर्म घेतले. एक टर्म 2l घेतली ही फर्स्ट टर्म 2l आणि अनदर टर्म काय घेतलं त्या ठिकाणी 2b. दोन टर्म आम्ही काय केले या ठिकाणी एकत्र केले. दोन टर्म एकत्र केल्या ते एकत्र करण्यासाठी एकतर आपण प्लस साईन वापरतो एकतर मायनस साईन वापरतो. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे ते कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट्स आणि व्हेरिएबल्स आहे कनेक्टेड बाय द साईन सांगितले. पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्यानंतर इंटू असेल किंवा डिवाइड असेल. म्हणजे कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल जे आहे ते कंबाईन करत असताना कनेक्ट करत असताना आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्यानंतर डिवायडेड बाय आणि इंटू त्या ठिकाणी साईन्स यूज करतात. आता इथं आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन जेव्हा आहे तेव्हा आपण काय करणार आहे दोन टर्म आपण एकत्र करत असताना एकतर साईन तिथं पॉझिटिव्ह येईल किंवा एकतर साईन काय त्या ठिकाणी मायनस साईन त्या ठिकाणी येणार. म्हणून आपण इथं लिहिले टर्म्स इन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर सेपरेटेड बाय काय सांगितलं या ठिकाणी पॉझिटिव्ह और काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे समजा आम्ही हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन घेतलं हा 3x घेतला आणि हा 4y घेतला. हे एक्सप्रेशन सेपरेट करायचे तर आम्ही काय करणार एकतर मायनस साईन यूज करतात किंवा काय करू शकतात त्या ठिकाणी प्लस साईन त्या ठिकाणी यूज करतात. म्हणजे टर्म्स इन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर सेपरेटेड बाय पॉझिटिव्ह और काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन. म्हणून इथं वाक्य केले अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन मे हॅव काय सांगितलं त्या ठिकाणी सिंगल टर्म और ॲडिशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी मेनी टर्म्स. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन फॉर्म होत असताना त्याच्यामध्ये सिंगल टर्म असेल किंवा जास्त टर्म्स एकत्र येऊन त्या ठिकाणी काय होतं त्या ठिकाणी मोठी अजून एक त्या ठिकाणी टर्म त्या ठिकाणी तयार होतं. मग समजा सिंगल टर्म आली तर त्याला काय म्हणायचं दोन टर्म आल्या तर त्यांना काय म्हणायचं तीन टर्म आल्या तर त्यांना काय म्हणायचं तीनपेक्षा जास्त टर्म एकत्र आले तर त्यांना काय म्हणायचं एक एक्सप्रेशन हॅविंग. जर सिंगल टर्म असेल तर त्याला मोनोमाईल असं म्हणायचं. जर त्याच्यामध्ये दोन सिंगल टर्म्स एकत्र आले म्हणजे टर्म्स किती झाल्या त्याच्यामध्ये दोन टर्म्स एकत्र आल्या तर त्याला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी बायनोमियल असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. जर तीन टर्म्स एकत्र आल्या तर त्याला ट्रायनोमियल असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि जर तीनपेक्षा जास्त टर्म एकत्र आल्या तर त्याला आपण पॉलिनोमियल असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. हिअर वी हॅव टू टेकन सम एक्झाम्पल्स ऑफ काय घेऊया त्या ठिकाणी मोनोमाइलचे घेऊया बिनोमाइलचे घेऊया ट्रिनोमाइलचं आपण एक्झाम्पल्स त्या ठिकाणी घेणार आहे. सम एक्झाम्पल्स ऑफ काय घेऊया त्या ठिकाणी मोनोमाइल्स. म्हणजे मोनोमाइल्सचे आपण काय करूया काही एक्झाम्पल्स घेऊया. मोनोमाइल्स म्हणजे काय आपण म्हटलं एकपदी आपण ज्याला म्हणणार आहे. एक्झाम्पल आपण घेतलं हा 4x आला 5x आला त्यानंतर 3 आला -7 आला. ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ कुणाचे येणार आहे त्या ठिकाणी मोनोमाइल्स येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये एकच टर्म आपल्याला त्या ठिकाणी दिसते. म्हणजे सिंगल टर्म असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ओनली वन टर्म असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे मोनोमाइल असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. त्यानंतर आपण जर घेतलं बायनोमियल्स घेतलं त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो 5x + 3y घ्या. या ठिकाणी एक्झाम्पल 5x + 3y घ्या. मग अशा आपण घेतलेलं 2l प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 2b घ्या. एक्झाम्पल घेऊ शकता किंवा आपण काय म्हणू शकतो 3m प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 5m. दिस इज अन एक्झाम्पल्स ऑफ कुणाचं येते त्या ठिकाणी बायनोमियल्स. म्हणजे याच्यामध्ये टर्म्स किती झाल्या त्या ठिकाणी 2 टर्म्स आहेत. ह्या 2 टर्म्स आहेत आणि ह्या 2 टर्म्स एकमेकाला ॲड कशाने केले ते पॉझिटिव्ह साईन असेल किंवा निगेटिव्ह साईन असेल त्याने ॲड केलेले असेल किंवा काय असेल. त्यानंतर आहेत एक्झाम्पल्स ऑफ ट्रायनोमाइल्स. म्हणजे याच्यामध्ये किती पदं असणार आहेत 3 पदं असणार. म्हणजे एक्झाम्पल a + b + c येते. म्हणजे ही पहिली टर्म ही दुसरी आणि ही तिसरी. पुढचं आपण 3x - 2y घेतलं मायनस काय घेतलं त्या ठिकाणी 3z घेतलं. म्हणजे 3x - 2y - 3z. इट इज अन एक्झाम्पल ऑफ ट्रिनोमाइल्स. नसेल तर x² - 5x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 6. इट इज अन एक्झाम्पल्स ऑफ द काय येणार आहे त्या ठिकाणी ट्रायनोमाइल्स. आणि मग एक एक्झाम्पल विचारलं एक्झाम्पल्स ऑफ लाईक टर्म. आता लाईक टर्म म्हणजे काय
द टर्म हॅव्हिंग द काय येणार आहे त्या ठिकाणी सेम व्हेरिएबल, म्हणजे व्हेरिएबल कसं पाहिजे त्याच्यामध्ये सेम पाहिजे विथ द सेम पॉवर्स म्हणणार आहे, म्हणजे ते व्हेरिएबल सुद्धा सेम पाहिजे आणि पॉवर सुद्धा कशी पाहिजे त्या ठिकाणी सेम पाहिजे. म्हणजे आता एक्झाम्पल्स मी घेतले इथे, तर हा 4x घेतला तर इथं पॉवर एक्सची किती आहे 1 आहे, आणि मग दुसरं एक्झाम्पल काय घेतलं मी त्या ठिकाणी 5x, म्हणजे व्हेरिएबल काय झालं त्या ठिकाणी सेम, पॉवर असं काय झालं सेम झालं. अजून एक्झाम्पल घेऊ शकतो आपण इथं 7x, हा 4x 5x 7x, इथं व्हेरिएबल काय झाले त्या ठिकाणी सेम झाले आणि सगळ्यांची पॉवर किती आहे 1 आहे. समजा मी असं एक्झाम्पल घेतलं 5x² y घेतलं, तर मग दुसरं एक्झाम्पल काय घेणार 6x² काय घेणार y -7x² काय घेऊ शकतो y. मग इथं काय झालं x ची पॉवर किती आहे 2, इथं पण x ची पॉवर 2, हिअर ऑल्सो x पॉवर किती आहे त्या ठिकाणी 2 आणि y हॅव्हिंग पॉवर किती आहे त्या ठिकाणी 1 आहे. म्हणजे आपण लाईक टर्म म्हणजे काय सांगितलं, तर द टर्म्स हॅव्हिंग द सेम व्हेरिएबल्स विथ द सेम काय सांगितले त्या ठिकाणी पॉवर्स आर कॉल्ड एज काय म्हटले त्या ठिकाणी लाईक टर्म्स असं त्या ठिकाणी म्हणणार. म्हणजे व्हेरिएबल सुद्धा कसे पाहिजे सेम पाहिजे आणि पॉवर सुद्धा कशा पाहिजे सेम पाहिजे. समजा मी असं घेतलं 5 घेतलं तर हा 7 त्या ठिकाणी येणार आहे, नंतर काय येऊ शकतो त्या ठिकाणी 8 येऊ शकतो, म्हणजे एमची पॉवर पण 1 आहे, एनची पॉवर 1, एमची पॉवर एन, एनची पॉवर 1, म्हणजे ह्या सगळ्यांच्या मध्ये पॉवर कशा आहेत सेम आहे आणि व्हेरिएबल सुद्धा कशा आहेत त्या ठिकाणी एकसारखीच आहे. आणि मग तुम्हाला एक इथं प्रश्न दिलेला आहे, क्लासिफाय द फॉलोइंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन ॲज मोनोमाइल्स, बिनोमाइल्स आणि ट्रिनोमाइल्समध्ये कन्वर्ट करायचे आणि काही इथं जे दिलेले ते आपण 4x दिले त्याच्या लाईक टर्म्स तुम्ही लिहायचे, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड. आता 4x दिले आपण इथं असेल तर 4x 5x 7, तुम्हाला कोणतीही त्या ठिकाणी टर्म फक्त त्याचं व्हेरिएबल कसं पाहिजे एक्सच पाहिजे आणि पॉवर किती पाहिजे 1च पाहिजे. पुढच्या एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल एक्सच पाहिजे आणि पॉवर किती पाहिजे त्या ठिकाणी 2 पाहिजे. तुम्ही कॉन्स्टंट टर्म कोणतीही लिहिला तरी चालू शकते त्या ठिकाणी. आणि शेवटच्या एक्झाम्पलमध्ये एक्सची पॉवर 2 पाहिजे आणि वायची पॉवर किती पाहिजे 1 पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट डे here we have to take a new sub unit, that is addition and subtraction of algebraic expression. म्हणजे काय करायचं आहे आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ॲडिशन कशी केली जाते आणि सबट्रॅक्शन कशी केली जाते याचा स्टडी करणार आहे. ॲडिशन म्हणजे आपण बेरीज म्हणतो आणि सबट्रॅक्शन म्हणजे आपण त्याची वजाबाकी म्हणतो. मग आपण मगाशी घेतलं होतं की आंब्याचं उदाहरण घेतलं होतं की आंबे आणि चिकू घेतले, तर आपण ज्या वेळेला त्यांच्यासाठी आपण काय केलं व्हेरिएबल टर्म मांडले, म्हणजे आंब्यासाठी आपण एक्स मांडलं होतं, चिकूसाठी आपण वाय मांडलं होतं आणि मग आपण इथं तसंच एक्झाम्पल घेतले. इथं 2 आंबे आहेत आमच्याकडे आणि इथं 3 काय आहेत त्या ठिकाणी चिक्कू आहे. मग आंब्यासाठी आम्ही व्हेरिएबल काय वापरले एक्स वापरले, चिक्कूसाठी व्हेरिएबल काय वापरले वाय वापरले. तर या टर्म आपण ज्या आहेत त्यांना ॲड करा म्हटलं तर आपण याची बेरीज 5xy असं लिहू शकत नाही, म्हणजे असं लिहिणार नाही. म्हणजे आपल्याला काय सांगितलं, जर समजा तुमच्याकडे 2 आंबे असतील 3 चिक्कू असतील तर काय करणार, तर तुम्ही यांना ॲड करायचं असेल तर फक्त आम्ही असं लिहू शकतो 2x प्लस काय लिहू शकतो त्या ठिकाणी 3y, अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहू शकतो. त्यांची बेरीज आपण करू शकत नाही, कारण का 3y लाईक टर्म नाही, कारण ह्याच्यामध्ये टर्म कसे आहेत त्या ठिकाणी 2x मध्ये 2x ही टर्म आहे, त्याच्यामध्ये x ही व्हेरिएबल आहे आणि 3y ही दुसरी टर्म आहे, त्याच्यामध्ये y ही काय आहे त्या ठिकाणी व्हेरिएबल आहे. म्हणजे आम्ही नुसती कोएफिशियंटची बेरीज करून चालणार नाही. आणि म्हणून आपण ज्या वेळेला ह्या 2 टर्म्स अशा पद्धतीने आपल्याला सांगतील ह्या 2 कशा आहेत त्या ठिकाणी टर्म अनलाईक टर्म्स आहेत, अनलाईक टर्म्स ॲड करत असताना आपण अशा पद्धतीने आन्सर लिहिणार आहे, म्हणजे 2x प्लस 3y. आता वर एक एक्झाम्पल बघितलं आपण 4x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 3x, म्हणजे 4x ही एक टर्म घेतली 3x ही एक टर्म आहे आणि त्यांच्यामध्ये व्हेरिएबल्स कोण आहे, हिअर व्हेरिएबल x आहे, हिअर व्हेरिएबल काय आहे त्या ठिकाणी x आहे. म्हणजे व्हेरिएबल्स कसे आहेत त्या ठिकाणी सेम आहे म्हणून आपण कॉन्स्टंटची बेरीज करू शकतो. तुम्ही असंही लिहू शकता हे 4 आणि 3 जे कोइफिशियंट आहे ते एकत्र घ्यायचे, 4 प्लस 3 घेतलं आणि कोइफिशियंट असं x घेतलं तर विच इज इक्वल टू 4 प्लस 3 7 आलं आणि काय मिळालं मला त्या ठिकाणी आन्सर 7x मिळालं. नसेल तर तुम्ही डायरेक्ट 4 प्लस 3 7x असं आन्सर त्या ठिकाणी लिहू शकता. पुढचं जे घेणार आहे त्याच्यामध्ये काय घेतलंय 10y मायनस काय घेतलंय त्या ठिकाणी 3y घेतले. 10y ही एक टर्म आहे, 3y ही एक टर्म आहे आणि 10y मध्ये y हा काय त्या ठिकाणी व्हेरिएबल आहे, 3y मध्ये y हा व्हेरिएबल आहे. आता यांची काय करायची आपण वजाबाकी करू शकतो का, त्या दोन्ही पण टर्म्स कशा आहेत त्या ठिकाणी लाईक टर्म्स आहेत, कारण इथं व्हेरिएबल सेम आहे आणि व्हेरिएबलची पॉवर सुद्धा कशी आहे त्या ठिकाणी एक आहे. मग इथं काय करणार हे दोघं आपण घेतले 10 हा मायनस साईन घेतला हा 3 आणि हा कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर घेतला, म्हणजे 10 मायनस 3 किती आलं 7 आणि काय आला त्या ठिकाणी y. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता त्याचं सबट्रॅक्शन करू शकता. तर अशा पद्धतीने करा. नसेल तर काही जण आपण असंही करू शकतो
आता इथं टर्म घेतलं 4xy प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 7xy, म्हणजे काही जण काय करतील हा 4 आणि हा काय घेतील 7 घेतील. म्हणजे आम्ही इथं काय करणार इथे एक वाक्य दिले टू ऍड काय सांगितले त्या ठिकाणी लाईक टर्म्स, म्हणजे ह्या टर्म्स कशा आहेत आता लाईक टर्म्स आहेत. ऍड देअर कोइफिशियंट म्हटले, कोइफिशियंट आपण काय करणार त्याचे ऍड करणार. कोइफिशियंट म्हणजे 4 आणि 7 ही कोइफिशियंट आहे. आणि तर राईट तर काय सांगितले व्हेरिएबल आफ्टर देअर सम, आपण इथं त्यांच्या सम नंतर काय केले ते व्हेरिएबल लिहिले. म्हणजे आता ह्या दोघांची ॲडिशन केली म्हणजे कोणाची कोइफिशियंटची. हा 4 + 7 किती आला त्या ठिकाणी 11 आला आणि आपले व्हेरिएबल किती आहेत त्या ठिकाणी xy. मग वी हॅव गेट द आन्सर काय मिळालं 11xy. पुढच्या एक्झाम्पलमध्ये 6x प्लस काय घेतलं आपण त्या ठिकाणी 7x. इथे ह्या टर्म्स कशा आहेत लाईक टर्म्स आहेत. लाईक टर्म्स असल्यामुळे आपण त्यांच्या कोइफिशियंटची काय करणार त्या ठिकाणी बेरीज करणार. 6 + 7 घेतलं तरी विच इज काय येणार त्या ठिकाणी 13 येणार आणि 13 इंटू काय आलं त्या ठिकाणी x, म्हणजे 13x हे त्याचं काय मिळालं आन्सर मिळालं. पुढचं घेतलं 4y मायनस काय घेतलं त्या ठिकाणी 3y. जे ऑल्सो काय त्या ठिकाणी लाईक टर्म्स आहेत आणि म्हणून आपण काय करणार आहे 4 मधनं 3 काय करणार मायनस करणार. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली म्हणजे 4 - 3 विच इज इक्वल टू काय आलं 1 आणि काय आलं त्या ठिकाणी y. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 4y - 3y विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 1y. देन घेतलं 10 mn मायनस काय घेतलं त्या ठिकाणी 6 mn घेतलं. तर 10 mn आणि 6 mn ह्या सुद्धा कसल्या टर्म्स आहेत लाईक टर्म्स आहेत. लाईक टर्म्स असल्यामुळे आपण काय करणार आहे पहिल्यांदा त्यांच्या कोइफिशियंट वजा करणार म्हणजे कोइफिशियंटचा वजाबाकी करणार. 10 - 6 विच इज इक्वल टू काय आलं 4 आलं. 4 आपल्याला आन्सर काय मिळालं mn आलं. समजा मी असं एखादं एक्झाम्पल घेतलं की -12 काय घेतलं त्या ठिकाणी x घेतलं प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 5 काय घेतलं त्या ठिकाणी x. आता इथं काय दिसतंय एक कोइफिशियंट कसं आहे त्या ठिकाणी -12 दुसरा काय आहे त्या ठिकाणी प्लस आहे. दोनांच्या लाईक टर्म्सच आहेत फक्त या ठिकाणी ह्याला मायनस साईन आणि ह्याला प्लस आहे. मग आपल्याला माहिती आहे नियम मायनस प्लस असेल तर आपण काय करतो त्या ठिकाणी मायनस करतो म्हणजे मोठ्या संख्येतनं लहान संख्या काय करतो आपण त्या ठिकाणी वजा करतो. म्हणजे 12 मधनं 5 वजा केलं तर किती मिळणार आहे त्या ठिकाणी 7 मिळणार आणि व्हेरिएबल कुठला आहे आपलं x आहे आणि मोठ्या संख्येचं साईन देतो म्हणजे 12चं साईन काय आहे ठिकाणी निगेटिव्ह आहे म्हणून आन्सर सुद्धा काय येणार माझं त्या ठिकाणी -7x येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे लाईक टर्म्स आहेत का पहिल्यांदा बघायच्या. लाईक टर्म्स असतील तर त्यांची कोइफिशियंटची ॲडिशन किंवा त्याची सबट्रॅक्शन करायची नंतर काय लिहायचं आहे त्या ठिकाणी व्हेरिएबल लिहायचं आहे. इथं काही तुम्हाला एक्झाम्पल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. ह्या एक्झाम्पलचा सराव तुम्ही काय करायचं आहे घरामध्ये करायचा आहे. आणि जर दोन टर्म्स त्या ठिकाणी कशा असतील अनलाईक टर्म्स असतील तर तिथे ॲडिशन सांगितलं असेल तर प्लस साईन घालायचं आणि जर तिथं सबट्रॅक्शन सांगितलं असेल तर त्या दोन्ही टर्मच्या मध्ये सबट्रॅक्शनचं साईन आपण त्या ठिकाणी ठेवायचं आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सॉल्व काय करायचं त्या ठिकाणी सम एक्झाम्पल बेस्ड ऑन द काय होणार त्या ठिकाणी ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ काय घेणार त्या ठिकाणी अल्जेब्रिक एक्सप्रेशन. वी हॅव टू सी सब युनिट दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आपण काय करायचं त्या ठिकाणी गुणाकार बघायचा म्हणजे बैजिक राशींचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला बघायचा. आता बैजिक राशींचा गुणाकार जर आपल्याला बघायचा असेल तर हिअर वी हॅव टू यूज द काय येणार आहे त्या ठिकाणी लॉज ऑफ इंडायसेस. म्हणजे लॉज ऑफ इंडायसेसचा आपण जो ॲडिशन मल्टिप्लिकेशनचा एक नियम बघितला होता रूल त्यानंतर डिव्हिजनचा जो रूल होता तो इथं आपण या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे काय तर आपण घेतलं होतं a⁻m इंटू काय घेतलं होतं a⁻n घेतलं होतं. मीन्स काय होतं इथं बेस सेम होते इंडायसेस काय होते त्या ठिकाणी डिफरंट होतो. आम्ही काय लिहितो a⁻m प्लस काय लिहित होतो त्या ठिकाणी n लिहित होतो बरोबर आहे. म्हणजे आपण इंडायसेसची काय करत होतो बेरीज करत होतो. देन वी हॅव टेकन a⁻m डिवायडेड बाय a⁻n घेतला तर हिअर वी हॅव टेकन a⁻m मायनस n म्हणजे इथं डिवाइड आलं तर आपण इंडायसेसची बेस कसा होता त्यांचा सेम होता आणि इंडेक्स कसे होते डिफरन्स होते म्हणून त्यांचं काय केलं आपण इथं डिवाइड आल्यामुळे त्यांची काय केली होती सबट्रॅक्शन त्या ठिकाणी केली होती इंडेक्सची. तो नियम जे आहे ते यूज करायचे. अजून एक नियम काय घ्यायचा आपल्याला तर इथं आपण when multiplying two monomials first multiply the coefficients along with the काय सांगितलं त्या ठिकाणी साइन. आता आपण इथं मोनोमाइलच घेणार आहे म्हणजे समजा मी एक्झाम्पल घेतलं 4x इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 4x घेतलं म्हणजे इथं काय झालं ही पण टर्म मोनोमाइलची आहे ही पण टर्म मोनोमाइलची आहे. फर्स्ट काय सांगितलंय मल्टिप्लाय काय सांगितलंय त्या ठिकाणी कोएफिशियंट्स अलॉंग विथ द साइन. आता ह्याला पण साइन पॉझिटिव्ह आहे ह्याला सुद्धा साइन काय आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं त्यांचे कोएफिशियंट आहेत कोएफिशियंट कोण आहे हा 4 आणि हा काय घेतला 4 घेतला म्हणजे इथं 4 इंटू x इंटू 4 इंटू काय केलं त्या ठिकाणी x. मग आपण घेऊया 4 इंटू काय केलं त्या ठिकाणी 4
पहिल्यांदा कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. देन काय सांगितले मल्टिप्लाय द काय सांगितले व्हेरिएबल्स. मग त्याच्यानंतर त्यांचे व्हेरिएबल्स मल्टिप्लाय. व्हेरिएबल्स इथे ते दोन आहेत म्हणजे एक्स इंटू काय केलं त्या ठिकाणी एक्स. म्हणजे पहिल्यांदा कोणाचं मल्टिप्लिकेशन केलं कोइफिशियंटचं आणि देन काय करणार आहे आपण त्या ठिकाणी त्यांचे जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सचं त्या ठिकाणी काय करणार आहे मल्टिप्लिकेशन करणार. तर 4 इंटू 4 किती आला या ठिकाणी 16 आला आणि एक्स इंटू एक्स काय आला त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर. म्हणजे आम्हाला आन्सर काय मिळालं 16x स्क्वेअर. म्हणजे वेन वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 4x इंटू 4x घेतलं तर आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 16x स्क्वेअर ही व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. समजा मी दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. -5x घेतलं मल्टिप्लाय बाय काय घेतलं त्या ठिकाणी 10y घेतलं. आता तुम्हाला इथं लाईक टर्म्स आहेत का नाही आहेत ह्या अनलाईक टर्म्स आहेत. आपल्याला काय करायचं आहे त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करत असताना पहिल्यांदा काय करायचं आहे फर्स्ट मल्टिप्लाय काय सांगितलंय कोइफिशियंट. कोइफिशियंट किती आहे हा -5 आणि हा काय त्या ठिकाणी +10. ह्यांचं पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. मग पहिल्यांदा 10 इंटू 5 आपण घेतलं हा -5 इंटू काय घेतला 10 घेतला इंटू त्यानंतर मग घ्यायचे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल एक्स दिस व्हेरिएबल काय घेतला त्या ठिकाणी वाय. आता मल्टिप्लिकेशन करू 10 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 5. 10 इंटू 5 किती येणार आहे त्या ठिकाणी 15 येणार. आता याचं साईन पॉझिटिव्ह आहे त्याचं साईन काय आहे निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय येणार आहे निगेटिव्ह. मग -50 आता. आता एक्स ही वेगळं व्हेरिएबल आहे वाय हे वेगळं व्हेरिएबल आहे म्हणजे त्यांचा पुन्हा काय करायचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी -15x y हे आन्सर आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा मी काय करणार आहे कोइफिशियंटचा गुणाकार करून घेणार. त्यानंतर जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सचा काय करणार आहे त्या ठिकाणी गुणाकार करून घेणार आहे. फक्त कोइफिशियंट घेत असताना त्याचे त्या ठिकाणचे असणारे साईन्स आहेत ते विचारात घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. समजा मी आता असं एक एक्झाम्पल घेतलं. थर्ड एक्झाम्पल आपण इथे घेऊ -2x² y घेतलं इंटू काय घेतलं त्या ठिकाणी हा -2x² y इंटू काय घेतलं त्या ठिकाणी -6xy. आता यांचा गुणाकार आम्हाला करायचा. मग आम्ही काय करणार पहिल्यांदा यांचे कोइफिशियंट घेणार. म्हणजे काय घेणार -2 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी -6. देन काय करायचं दिस x² x इंटू काय घेतला x इंटू काय घेतला y. देन काय घेतलं दिस x इंटू काय घेतलं त्या ठिकाणी y. नसेल तर तुम्ही आधी असा x² ठेवला तरी चालू शकतो. विच इज इक्वल टू आता यांचा गुणाकार करायचा 2 इंटू 6 किती आलं त्या ठिकाणी 2 6 किती आलं 12. मायनस मायनस असेल तर साईन काय येणार आहे प्लस म्हणजे कोइफिशियंटचं संपलं. आता व्हेरिएबलकडे जायचं सॉरी आपल्या असणाऱ्या व्हेरिएबलकडे जायचं. व्हेरिएबलच्या टर्म्स किती आहेत बघा एक्सची 1 टर्म 2 टर्म्स आणि काय घेतलं त्या ठिकाणी 3 टर्म्स. म्हणजे एक्स ही सिंगल टर्म आहे किती वेळा मल्टिप्लाय झाल्या 3 टाइम्स मल्टिप्लाय झाल्या. म्हणजे आम्ही इथे काय घेणार एक्स क्यूब लिहिलं. एक्स ही टर्म किती वेळा मल्टिप्लाय झाली 3 टाइम्स म्हणून आपण इथे लिहिलं एक्स क्यूब. देन दिस टर्म दिस व्हेरिएबल टर्म कोणती आहे वाय. वाय टर्म किती वेळा मल्टिप्लाय झाल्या वाय टर्म मल्टिप्लाय बाय 2 टाइम्स झाली म्हणून वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 12x क्यूब आणि काय मिळालं त्या ठिकाणी y². दिस इज द आन्सर ऑफ पुन्हा झालं -2x² y इंटू -6xy. त्याचे आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे आम्ही पहिल्यांदा काय करणार कोइफिशियंटचा गुणाकार करणार. त्यानंतर आमच्या ज्या व्हेरिएबल्स टर्म्स आहेत त्यांचा गुणाकार करणार. त्यांच्या पॉवर्स असतील तर त्यांचा आपण त्या पद्धतीने काय करायचं गुणाकार करायचे आहे. समजा आपण हे उदाहरण असं घेऊ दुसरं घेऊया आपण एक एक्झाम्पल 3xy घेतलं इंटू काय घेतलं त्या ठिकाणी -15x² आणि y काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं. आता इथं काय करणार कोइफिशियंट 3 आणि काय घेतला -15 या दोघांचा गुणाकार किती आलं तर मायनस किती आला त्या ठिकाणी 45. निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय येते पॉझिटिव्ह. आता इथं आपण इंडेक्सचा आपण काय करू शकतो लॉ ऑफ इंडायसेस यूज करू शकतो. म्हणजे काय हा एक्स आहे आणि मल्टिप्लाय बाय काय केलं x² एक्स इंटू काय केलं त्या ठिकाणी x². देन वाय इंटू काय केलं त्या ठिकाणी y काय घेतलं 4 घेतलं. मग आपण इथं नियम कुणाचा यूज करू शकतो इंडायसेसचा. म्हणजे आपण इथे काय घेतलं -45. बेस दोघांचे कसे सेम बेस दोघांचे सेम म्हणून आम्ही काय घेतलं x घेतलं. ह्या एक्सची पॉवर किती आहे 1 आणि ह्या एक्सची पॉवर किती आहे 2 आहे. म्हणजे 2 + 1 किती येणार त्या ठिकाणी 3 येणार. आपण काय केलं लॉज ऑफ इंडायसेस a⁻m इंटू a⁻n यांचा यूज इथे केला. इंटू घेतलं हे
आहे असंच आहे इंटू दिस टर्म कोणते आहे वाय आहे. आता वाय ही काय त्या ठिकाणी बेस सेम आहे, पॉवर कशा आहेत त्यांच्या डिफरंट आहेत. ह्याची पॉवर 1 आहे, त्याची पॉवर किती आहे त्या ठिकाणी 4 आहे. म्हणजे इंडायसेसची काय करणार बेरीज, कारण इथं चिन्ह कुठलं आहे मल्टिप्लिकेशन. म्हणजे 4 + 1 काय मिळणार आम्हाला त्या ठिकाणी 5. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं -45 एक्स क्यूब वाय रेज टू काय मिळालं त्या ठिकाणी 5. दिस इज द आन्सर ऑफ दिस काय आलं त्या ठिकाणी टर्म. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी सोडवायची आहे. आता इथे एक दिलेलं आहे की आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय बाय द फॉलोइंग टर्म सांगितले, म्हणजे गुणाकार करायचा आहे आणि जिथं आपल्याला फिल इन द ब्लँक्स आहेत म्हणजे रिकाम्या जागा ज्या आहेत त्या रिकाम्या जागी त्या ठिकाणी पर्टिक्युलर जी संख्या असेल, जे व्हेरिएबल असेल ती संख्या असेल तर संख्या लिहायचं, व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबल त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि अशा पद्धतीनं हा अभ्यास तुम्ही काय करायचा पूर्ण करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वी हॅव टू सी काय केलं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. 7x इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 3y² अपॉन काय घेऊया त्या ठिकाणी x घेतलं. आता इथे काय दिसणार ह्याला डिनॉमिनेटर त्या ठिकाणी 1 आहे, हा 7x इंटू 3y² अपॉन काय घेतलं x. हा x ला हा x इथे कॅन्सल झाला. मग पहिल्यांदा काय करणार जे आपले टर्म्स आहेत म्हणजे कोएफिशियंट आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन 7 इंटू 3 किती आलं त्या ठिकाणी 21 आलं आणि इंटू काय आलं त्या ठिकाणी y². म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 7x इंटू 3y² अपॉन x असेल तर वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 21y². म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवू शकता. डे 22 आणि 23 हे दिवस 22 आणि 23 हे एकत्र घेतलेलं आहे. इन विच वी हॅव टू सी युनिट डायरेक्ट प्रोपोर्शन अँड इनव्हर्स प्रोपोर्शन. आता डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणजे काय, तर या ठिकाणी समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सब युनिट सुद्धा काय दिले डायरेक्ट प्रोपोर्शन अँड काय सांगितलं त्या ठिकाणी इनव्हर्स प्रोपोर्शन सांगितलं. जे समप्रमाण आणि आपण असताना व्यस्त प्रमाण यांच्याबद्दलची माहिती द्यायची. त्यातलं फर्स्ट आपण वी हॅव टू टेक डायरेक्ट प्रोपोर्शन. आता डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय, तर याचा अभ्यास करायच्या अगोदर आपण इथे एक एक्झाम्पल्स त्या ठिकाणी बघूया आणि एक्झाम्पल बघून मग आपण डायरेक्ट प्रोपोर्शन काय असते, समप्रमाण कसं असतंय त्याचा अभ्यास आपण इथे करू. फर्स्ट इयर वी हॅव टेकन एक्झाम्पल नंबर ऑफ नोटबुक घेतले आणि कॉस्ट ऑफ नोटबुक दिले. आता नोटबुकची पहिली संख्या किती दिली, नंबर ऑफ नोटबुक किती आहे त्या ठिकाणी 4 आहे, तर त्यांची कॉस्ट किती आहे त्या ठिकाणी 20 रुपीज आहे. जेव्हा नंबर ऑफ नोटबुक 7 झाले त्यावेळी कॉस्ट ऑफ नोटबुक किती झाली 35 झाली. जेव्हा नंबर ऑफ नोटबुक 10 होते त्यावेळी त्या कॉस्ट नोटबुकची किती झाली 50 झाली. आणि नंबर ऑफ नोटबुक जेव्हा 12 होते त्यावेळी त्याची कॉस्ट किती झाली त्या ठिकाणी 60 झाली. म्हणजे इथं काय दिसायला आहे, नंबर ऑफ नोटबुकची संख्या ज्या पद्धतीने इन्क्रीज होत चालली त्याच प्रोपोर्शनमध्ये कॉस्ट ऑफ नोटबुक सुद्धा काय होत चाललेले त्या ठिकाणी इन्क्रीज होत चाललेले. म्हणजे आपण म्हटलं इथं लिहूया काय घेऊया टेकन द रेशो नंबर ऑफ काय घेऊया त्या ठिकाणी नोटबुक, नंबर ऑफ काय घेतला नोटबुक आपण काय घेऊया आपण त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ नोटबुक विच इज इक्वल नंबर ऑफ नोटबुक आणि कॉस्ट ऑफ नोटबुक. नंबर ऑफ नोटबुक पहिले घेऊया 4 आपण काय घेतला त्या ठिकाणी 28. आता याचा रेशो आपण काढू शकतो. 4 1 चा काय घेतला 4 आणि 4 5 चा काय झाला 20. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय केलं त्या ठिकाणी 1/4. बरोबर आहे. सेकंड केससाठी हाच फॉर्म्युला घ्यायचा विच इज इक्वल टू 7 अपॉन काय घेतला त्या ठिकाणी 35. 7 1 जा 7 7 5 जा 35 1 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 5. Then we have to take for this that is काय घेऊया 10 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 50. 10 1 जा 10 10 5 जा 50. We have to get the ratio काय मिळाला 1/4. आणि लास्ट एक्झाम्पल आपण जे घेतलेलं आहे नंबर ऑफ नोटबुक किती आहे त्या ठिकाणी 12 आणि कॉस्ट ऑफ नोटबुक किती आहे त्या ठिकाणी टोटल 12 ची 60 आहे. 12 1 जा 12 12 5 जा 60. We have to get आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 1/5. मीच आम्हाला या ठिकाणी काय दिसते की हा जो रेशो मिळाला 1/5 1/5 1/5 आणि हा 1/5 म्हणजे काय सांगितलं कॉस्ट ऑफ नोटबुक जे आहे जसजसे नंबर ऑफ नोटबुक काय होत गेले त्या ठिकाणी इन्क्रीज होत गेली त्यांची संख्या त्याच पद्धतीने कॉस्ट ऑफ नोटबुक सुद्धा काय होत गेली त्या ठिकाणी इन्क्रीज होत गेली. मात्र ह्यांचा जो रेशो आहे तो रेशो किती मिळाला त्या ठिकाणी 1/5 आहे. हा रेशो कसा मिळाला मला त्या ठिकाणी कॉन्स्टंट मिळालेला आहे. जर हा रेशो जर कॉन्स्टंट मिळत असेल तर हे एक्झाम्पल कशाचं आहे त्या ठिकाणी
डायरेक्ट प्रोपोर्शनच आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता इथं आपण लिहिले डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय लिहिले, when the value of one quantity increases with an increase in the proportionate value of another related quantity. म्हणजे काय सांगितलं, व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी. तर इथं वन क्वांटिटी कोणती होती, नंबर ऑफ नोटबुक होती. ती काय झाली, इन्क्रीजेस केली विथ अँड इन्क्रीज इन द प्रोपोर्शन, म्हणजे प्रमाणामध्ये वाढत गेली. इथं 4 होते, हा 7 झाले, हा 10 झाले, हा 12 झाले, बरोबर. म्हणजे त्यांची संख्या काय होत गेली, त्या प्रोपोर्शनमध्ये वाढत गेली. देन काय सांगितलं, ऑफ अनदर रिलेटेड क्वांटिटी अँड द व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी decreases with the proportional decreases in the value of other quantity, the ratio of the two related quantity remains काय राहणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे इथं काय झालं, जसजशी पुस्तकांची संख्या वाढत गेली तसतशी कॉस्टची संख्या सुद्धा काय गेली, वाढत गेली. जर समजा ही संख्या डिक्रीज होत गेली, म्हणजे 12 कडनं 10 कडे आलो, 10 कडनं 7 कडे आलो, 7 कडनं 4 कडे आलो, तर हळूहळूची व्हॅल्यू सुद्धा काय होत गेली, कमी कमी होते. म्हणजे काय सांगितलं, द व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी डिक्रीजेस विथ अ प्रोपोर्शनल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ काय सांगितले, अदर रिलेटेड क्वांटिटी अँड द रेशो ऑफ टू रिलेटेड क्वांटिटी. रेशो कोणाचा घेतला होता आपण, नंबर ऑफ नोटबुक अँड कॉस्ट ऑफ अ नोटबुक, यांचा आम्ही काय घेतला त्या ठिकाणी, रेशो घेतला. आणि रेशो घेतल्यानंतर तो रेशो कसा राहिला, त्या ठिकाणी रिमेन्स कॉन्स्टंट राहिला. देन इट इज अन एक्झाम्पल ऑफ द काय झालं त्या ठिकाणी, डायरेक्ट प्रोपोर्शनचं झालेलं आहे. म्हणजे पहिली क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीच्या प्रोपोर्शनमध्ये, म्हणजे प्रमाण कसं पाहिजे, त्या प्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये असेल तर सारखंच प्रमाण असेल, म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा रेशो कसा पाहिजे, त्या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे. जर रेशो कॉन्स्टंट आला तर ते एक्झाम्पल कशाचं असते, त्या ठिकाणी डायरेक्ट प्रोपोर्शनचं असते, म्हणजे ज्याला आपण समप्रमाण असं त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे गुणोत्तर कसं पाहिजे, त्या ठिकाणी स्थिर पाहिजे. गुणोत्तर जर त्यांचं स्थिर आलं तर तो कसलं उदाहरण कोणाचं घ्यायचं, डायरेक्ट प्रोपोर्शनचं आपण उदाहरण घेणार आहोत. देन वी हॅव टू टेकन द काय घेऊया आता आपण, इनवर्स प्रोपोर्शनचे एक एक्झाम्पल्स त्या ठिकाणी पाहूया. लेट अस टेकन न्यू पॉईंट, इनवर्स प्रोपोर्शन. इनवर्स प्रोपोर्शन म्हणजे काय, तर व्यस्त प्रमाण आपण म्हणतो. तर त्यासाठी आपण जसं मगाशी डायरेक्ट प्रोपोर्शनसाठी एक एक्झाम्पल घेतलं होतं, सेम हिअर वी हॅव टू टेकन अनदर एक्झाम्पल्स फॉर द काय घेणार आहे त्या ठिकाणी, इनवर्स प्रोपोर्शन. आता इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आपण एक्झाम्पल काय घेतले, वी हॅव टू टेकन द नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क सायकल. आता जेव्हा नंबर ऑफ वर्कर्स 4 होते, जेव्हा 4 वर्कर होते ते तेच काम करण्यासाठी किती लागत होते, त्या ठिकाणी डेज किती लागत होते, ते काम पूर्ण करण्यासाठी 60 डेज लागत होते. जेव्हा वर्करची संख्या वाढली, म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स किती झाले, त्या ठिकाणी 6 झाले, त्यावेळेला नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट वर्क किती त्या ठिकाणी झाले, 40 दिवस झाले. पुढे काय झाले, नंबर ऑफ वर्कर्स 10 आले, त्यावेळेला तेच काम कम्प्लीट करण्यासाठी 24 डेज लागले. आणि जेव्हा नंबर ऑफ वर्कर्स किती झाले, 15 झाले, तेच काम किती दिवसात कम्प्लीट होणार आहे, 16 दिवसामध्ये त्या ठिकाणी कम्प्लीट होणार. म्हणजे काय सांगितलं, ॲज अ नंबर ऑफ वर्कर्स काय झालं, त्या ठिकाणी इन्क्रीजेस झालं, म्हणजे नंबर ऑफ वर्करची संख्या काय झाली, वाढत गेली. तसं नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट वर्क जे आहे, ते नंबर ऑफ डेज कम्प्लीट टू वर्क हा काय झाला, त्या ठिकाणी डिक्रीज होत गेला. म्हणजे मगाशी कसं होतं, जसजशी व्हॅल्यू वाढत चालली होती तसं त्या ठिकाणचं असणारं प्रोपोर्शन सुद्धा त्याच प्रमाणामध्ये काय होत होता, वाढत होतं. इथं काय दिसतंय की नंबर ऑफ वर्करची संख्या वाढत गेली, मात्र खाली जे नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट वर्क होतं हे काय होत गेलं, डिक्रीज होत गेलं. तू म्हणाल कसं, इथं 4 वर्कर असताना इथं 60 दिवस लागले, 6 वर्कर असताना 40 दिवस, म्हणजे याच्यापेक्षा कमी लागले, हा वाढत गेली. इथं संख्या काय झाली, इन्क्रीज झाली, नंबर ऑफ वर्करची 10 झाली, त्यावेळेला नंबर ऑफ तेच काम कम्प्लीट करण्यासाठी किती लागले दिवस, 24. म्हणजे मजुरांची संख्या वाढली, वर्करची संख्या वाढली, ते दिवस सुद्धा काय झाले, त्या ठिकाणी कमी झाले. आणि जेव्हा मजूर 15 आले तेव्हा तेच काम 16 दिवसामध्ये काय झालं, त्या ठिकाणी कम्प्लीट झाले. म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज होत गेले आणि नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट वर्क काय झालं, त्या ठिकाणी डिक्रीज होत गेले. मात्र आपण जर बघितलं की यांचा जो प्रोडक्ट आहे, म्हणजे कुणाचा, नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट वर्क जो आहे, हा प्रॉडक्ट घेतला तर तो रिमेन्स काय दिसतो आम्हाला, त्या ठिकाणी कॉन्स्टंट दिसतो. मग कसं, तर बघा आपण इथं एक लिहूया, नंबर ऑफ काय लिहूया त्या ठिकाणी, नंबर ऑफ वर्कर्स इंटू काय घेणार आहे त्या ठिकाणी, नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट वर्क. हा फॉर्म्युला घेतला प्रत्येकाचा. आता पहिलं लिहूया, पहिल्याचं ते हाच फॉर्म्युला दिसतो, नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत, 4, नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट वर्क किती लागले, 60, म्हणजे 4 ला 60 ला मल्टिप्लाय केलं, 4 6 किती झालं, त्या ठिकाणी 24, आणि हा काय
सेकंड एक्झाम्पलमध्ये वर्कर्स झाले 6, त्यानंतर नंबर ऑफ डेज किती झाले 40, परत त्यांना मल्टिप्लाय केलं 6 4 किती झालं 24 आणि हा 0, म्हणजे 640 × 6 केल्यावर किती मिळालं मला त्या ठिकाणी 240 या ठिकाणी मिळालेला आहे. तिसरं एक्झाम्पल घेतलं नंबर ऑफ वर्कर्स 10 कंप्लीट करण्यासाठी दिवस 24 × 10 वी हॅव टू मेक द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 240 मिळालं. देन लास्ट एक्झाम्पल नंबर ऑफ वर्कर्स आहेत 15 कंप्लीट वर्क किती दिवसात झालं 16 डे कंप्लीट करण्यासाठी 16 डेज झाले आणि मग इकडे आपण मल्टिप्लाय केलं 15 6 केलं त्या ठिकाणी 90 आलं 15 × 15 आणि 15 + 9 किती आलं त्या ठिकाणी 240. म्हणजे इन दिस एक्झाम्पल आम्हाला काय दिसतंय की हा जो प्रॉडक्ट आलेला म्हणजे काय मिळाला हा प्रॉडक्ट आपण घेतला होता 4 हा रिमेन्स काय दिसला होता मला त्या ठिकाणी कॉन्स्टंट दिसला. म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स इंटू काय केलं आपण नंबर ऑफ डेज टू कंप्लीट काय सांगितलं त्या ठिकाणी वर्कर हा काय आला त्या ठिकाणी त्यांचा प्रॉडक्ट रिमेन्स काय आला त्या ठिकाणी कॉन्स्टंट आला. हा प्रॉडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट आला म्हणून इट इज एन एक्झाम्पल ऑफ द कोणाचं म्हणायचं त्या ठिकाणी इन्व्हर्स व्हेरिएशन. मग इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये काय सांगितलंय when the value of one quantity increases the value of another related quantity काय झालं त्या ठिकाणी decreases proportionally सांगितलं. म्हणजे एक क्वांटिटी काय होत गेली वाढत गेली तर दुसरी त्याच प्रमाणामध्ये काय होत जाणार आहे त्या ठिकाणी डिक्रीज होत जाणार आहे. जसं आता आपण सांगितलं मजुरांची संख्या इथं वाढत गेली आणि मग नंबर ऑफ डेज काय झाले त्या ठिकाणी कमी कमी होत गेली. पुढे सांगितले अँड वेन द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट क्वांटिटी डिक्रीजेस द व्हॅल्यू ऑफ रिलेटेड क्वांटिटी काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस proportionally and if the product of these two related quantities म्हणजे आम्हाला काय सांगितलं product of these two related quantities remains कसा पाहिजे त्या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे. मग याच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये काय होता रेशो कसा पाहिजे त्या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे आणि इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये काय सांगितलंय प्रॉडक्ट रिमेन्स कसा पाहिजे त्या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे. देन देयर इज अ रिलेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी इन्व्हर्स प्रोपोर्शन बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी टू क्वांटिटी. म्हणजे डायरेक्ट प्रोपोर्शन असेल तर रेशो रिमेन्स कॉन्स्टंट पाहिजे आणि इन्व्हर्स प्रोपोर्शन असेल तर प्रॉडक्ट रिमेन्स कसा पाहिजे त्या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे जेव्हा प्रॉडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट होतं इट इज अन एक्झाम्पल ऑफ द कुणाचं होतं इन्व्हर्स प्रोपोर्शनचं आणि जर त्यांचा रेशो कॉन्स्टंट आला तर ते एक्झाम्पल कुणाचं होतं डायरेक्ट व्हेरिएशनचं होतं. कळते स्टुडंट हिअर वी हॅव टू टेकन सम एक्झाम्पल बेस्ड ऑन द काय केले त्या ठिकाणी डायरेक्ट प्रोपोर्शन अँड इन्व्हर्स प्रोपोर्शन. पहिले एक्झाम्पल दिले त्या ठिकाणी ह्या रिकाम्या जागा ज्या तुम्हाला दिसतात तिथे त्या जागा भरायच्या आणि एक्झाम्पल डायरेक्ट प्रोपोर्शनचं आहे का इन्व्हर्स प्रोपोर्शनचं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी शोधून काढायचं. दुसरं उदाहरण पण सुद्धा त्या पद्धतीनं सोडवायचं. एक्झाम्पल्स दिलेले ते एक्झाम्पल्स वाचायचे आणि मग तो डायरेक्ट प्रोपोर्शन आपण सोडतोय का इन्व्हर्स प्रोपोर्शननं सोडवू शकतो ते बघायचं. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी ह्या 4 उदाहरणांचा काय करायचं सराव करायचे. ही 4 एक्झाम्पल इन्व्हर्स प्रोपोर्शन आणि डायरेक्ट प्रोपोर्शनच्या बेसवर त्या ठिकाणी अवलंबून आहे. बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट म्हणजे बँक आणि सरळ व्याज याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये लेट्स रिकॉलमध्ये अ बँक इज गव्हर्मेंट रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. बँक मेक्स इट इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी दॅट इज टू डू फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे बँक ही गव्हर्मेंट रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन आहे. ती काय करते आपले जे पैसे असतील त्यांचं ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी करत असते. मग बँक काय करत असते इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी म्हणजे पैशांचा उपयोग आपण किंवा प्लॅनिंग कसं करायचं किंवा त्याचे उपयोग काय आहेत फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी बँक्समध्ये इझियर आपण करू शकतो. वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश मनी इन अ बँक ऑर कॅश ड्रॉन कॅश फ्रॉम इट सांगितले. म्हणजे आपण काय करू शकतो बँकेमध्ये पैसे तिथे डिपॉझिट करू शकतो ठेवू शकतो किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा ती कॅश असेल ते पैसे असेल त्या ठिकाणी आपण काढू शकतो. फॉर दॅट पर्पज वी मस्ट ओपन ॲन अकाउंट इन अ बँक. आणि मग त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला पैसे डिपॉझिट करायचे असतील ठेवायचे असतील किंवा पैसे बँकेतून काढायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला तिथं बँकेमध्ये आपलं खातं असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. बँक अकाउंट्स आर ऑफ व्हेरियस काइंड आणि मग बँकेमध्ये असणारे अकाउंट जे आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि त्याचा स्टडी आपण इथं करणार. पहिला पॉईंट जो दिलेला आहे तो डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट. आता पहिलं अकाउंट कोणतं आहे तर पहिलं अकाउंट आहे त्या ठिकाणी करंट अकाउंट आहे. करंट अकाउंट जे आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय सांगितले अ करंट अकाउंट इज मेनली फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रेडर्स अँड दोज डीलिंग इन मनी ऑन अ डेली बेसिस. म्हणजे डेली बेसिस म्हणजे काय दररोजच्या ह्याच्यामध्ये जर असतील म्हणजे करंट अकाउंट हे काय त्या ठिकाणी ट्रेडर्स जे डीलिंग काय करणार त्यांनी ऑन डेली बेसिस दररोजच्या बेसिसवर त्या ठिकाणी ते डीलिंग करत असतील तर. अँड अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विड्रॉ मनी
मनी एनी नंबर्स ऑफ टाइम्स इन काय सांगितलं त्या ठिकाणी डे. म्हणजे जो अकाउंट होल्डर असेल, जो पैसे त्या ठिकाणी डिपॉझिट करणार असेल किंवा पैसे काढणार असेल, तो दिवसामध्ये कितीही वेळेला तो त्या ठिकाणी काय करू शकतो, पैसे डिपॉझिट पण करू शकतो आहे आणि पैसे त्यातनं बाहेरसुद्धा काढू शकतो आहे. द बँक इश्यूज अ पासबुक फॉर दिस अकाउंट अँड ऑल्सो अ चेकबुक ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी डिमांड. आणि बँक काय करत असते, अशा व्यवहारासाठी पासबुक पण त्या ठिकाणी देत असते किंवा चेकसुद्धा तुम्ही मागितल्यानंतर त्याला ते त्या ठिकाणी देऊ शकता. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाईप ऑफ अकाउंट. म्हणजे बँक काय करते, तुमचा जो पैसा आहे, म्हणजे तुम्ही पैसे डिपॉझिट केला किंवा बाहेर काढला, पैसे काढून घेतला, तर बँक कोणतेही इंटरेस्ट म्हणजे कोणतेही व्याज या प्रकारच्या अकाउंटवर त्या ठिकाणी लावत नाही किंवा त्या अकाउंटमध्ये असणाऱ्या पैशावर कसलंही इंटरेस्ट व्याज जे आहे ते त्या ठिकाणी लावत नाही. मनी कॅन ऑल्सो बी विथड्रॉन ऑर डिपॉझिटेड बाय चेक. आणि आपण पैसे तिथं बँकेमध्ये ठेवू शकतो आहे किंवा बँकेमधनं पैसे आपण काढू शकतो आहे. चेकच्या सहाय्यानं ही प्रोसेस आपण त्या ठिकाणी करू शकतो. दुसरं जे अकाउंट आहे ते कोणतं आहे, सेविंग अकाउंट सांगितलं. सेविंग अकाउंटमध्ये काय सांगितलं, पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाऊंट अँड ओपन अ सेविंग अकाउंट. मग सेविंग अकाउंटमध्ये आपल्याला काय करायला लागतं, आपण जेव्हा बँकेमध्ये अकाउंट काढतो ते मिनिमम अमाऊंट ते डिपॉझिट ते शिल्लक राहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कशामध्ये, सेविंग अकाउंटमध्ये. इन सम बँक नो मिनिमम अमाऊंट फॉर रिक्वायर्ड फॉर ओपनिंग अन अकाउंट. काही बँका अशा आहेत की जसं आता आपण सांगितलं की आपल्याला बँकेमध्ये सेविंग अकाउंट काढायचं असेल तर ते आपल्या अकाउंटवर थोडेसे पैसे शिल्लक असणं त्या ठिकाणी किंवा मिनिमम डिपॉझिट असणं गरजेचं आहे. पण काही बँका अशा आहेत की त्यांना ह्याची गरज नाही, की मिनिमम अमाऊंटसुद्धा नसतानासुद्धा आपण त्या बँकेमध्ये काय करू शकतो, आपलं अकाउंट त्या ठिकाणी काढू शकतो. द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स इन द काय सांगितलं त्या ठिकाणी अकाउंट. मग बँक काय करत असते की आपलं डेली क्रेडिट बॅलन्स जो आहे, म्हणजे आपण जो पैसे तिथं बँकेमध्ये भरणार आहे, क्रेडिट करणार आहे, तर तिथं आपण करत असताना त्याच्यावर बँक काय करते, त्या ठिकाणी सम इंटरेस्ट थोडंसं व्याज त्या ठिकाणी लावत असते. देअर आर सम रेस्ट्रिक्शन ऑन हाऊ ऑफन मनी कॅन बी विथड्रॉन फ्रॉम दिस अकाउंट. म्हणजे त्या ठिकाणी आपण आपल्या बँकेमधनं आपल्या खात्यामधनं जेव्हा आपण पैसे काढत असतो ते तिथं काही थोडीशी काय त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन आहे. फॉर दिस अकाउंट टू द बँक इश्यू अ पासबुक अँड ऑन डिमांड अ चेकबुक. आणि मग ह्या अकाउंटसाठी सुद्धा म्हणजे सेविंग अकाउंटसाठी सुद्धा बँक काय करत असते, त्या ठिकाणी पासबुक इश्यू करत असते, पासबुक देत असते किंवा चेकबुकसुद्धा तुम्हाला जर चेकबुक हवं असेल तर चेकबुकसुद्धा त्या ठिकाणी देत असते. त्यानंतरचा जो आहे तो रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सांगितलं. आता रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजे काय, द अकाउंट होल्डर कॅन डिसाईड द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द काय सांगितलं त्या ठिकाणी अकाउंट. अकाउंट होल्डर जो असेल, ज्याचं खातं आहे, तो काय करतो आहे की मला प्रत्येक महिन्याला माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे डिपॉझिट करायचे, किती त्या ठिकाणी ठेवायचे आहेत, हे त्या ठिकाणी तो डिसाईड करू शकतो, तो ठरवू शकतो. म्हणजे महिन्याला मला 100 रुपये ठेवायचे, महिन्याला मला 1000 रुपये ठेवायचे, महिन्याला मला 500 रुपये ठेवायचे, हे तो कोण डिसाईड करणार आहे, तो अकाउंट होल्डर असेल तो. द बँक गिव्ज अन इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट विच इज मोर दॅन दॅट पेड फॉर द काय सांगितलं त्या ठिकाणी सेविंग अकाउंट. म्हणजे बँक काय करत असते, त्याने जी ठेवलेली डिपॉझिट आहे, पैसे जे ठेवलेले आहेत त्याच्यावर काय करत असते, ते इंटरेस्ट देत असते. आणि हा इंटरेस्ट कसा असतो त्या ठिकाणी जास्त असतो, कशापेक्षा, पेड फॉर द सेविंग अकाउंटपेक्षा. म्हणजे सेविंग अकाउंटपेक्षा इतर रेट कसा असतो, इंटरेस्टचा जास्त असतो. सच अन अकाउंट इज मीन्स ऑफ कंपल्सरी काय त्या ठिकाणी सेविंग. म्हणजे हे अकाउंट म्हणजे काय, त्या ठिकाणी आपण कंपल्सरी तिथं सेविंग केल्यासारखा हा प्रकार आहे. ऑफन इट इज कन्व्हिनियंट टू हॅव अ काय सांगितलं त्या ठिकाणी जॉईंट अकाउंट फॉर सेम हजबंड अँड वाईफ ऑर गार्डियन अँड वॉर्ड एक्सेट्रा. आता हे कन्व्हिनियंट कोणासाठी आहे, जॉईंट अकाउंट सांगतो. जॉईंट अकाउंट म्हणजे नवरा बायकोंचं असेल किंवा गार्डियन म्हणजे आपल्याला पालक जे असतील किंवा मुलगा असेल, आई असेल, मुलगा वडील असेल, यांच्यामध्ये अशा पद्धतीचं अकाउंट आपण काढू शकतो. बिसाइड्स अकाउंट ऑफ बिझनेस पार्टनर, हाऊसिंग सोसायटीज, ट्रस्ट ऑफ व्हॉलेंटरी एजन्सीज एक्सेट्रा आर रिक्वायर्ड टू बी ऑपरेटेड बाय मोर दॅन काय सांगितले त्या ठिकाणी 1 पर्सन. म्हणजे बिझनेस पार्टनर्स असतील, हाऊसिंग सोसायटीजमधील लोक असतील, म्हणजे कमिटी त्यांची जी असेल ती, किंवा एखादी व्हॉलेंटरी एजन्सी असेल, त्याच्यातला ट्रस्ट असेल, ह्या सगळ्यांच्यामध्ये काय केलं जाते, ऑपरेटेड बाय मोर दॅन 1 पर्सन. म्हणजे तो व्यवहार जो आहे तो एकपेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी बघत असतात, म्हणजे तिथं हे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट त्या ठिकाणी चालू शकते. त्यानंतरचं आहे फिक्स्ड डिपॉझिट सांगितलेलं. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे ठेव, आपण कायमस्वरूपी तिथे ठेव बंद आपण म्हणतो त्या पद्धतीने. अ डिपॉझिटर डिपॉझिट अ सर्टन अमाऊंट फॉर फिक्स्ड पिरियड इन द बँक.
म्हणजे डिपॉझिटर काय करतो त्या ठिकाणी एक फिक्स अमाऊंट असेल, ठराविक रक्कम जी आहे ती काय करतो फिक्स पिरियडसाठी, एक ठराविक कालावधीसाठी बँकेमध्ये ठेवत असतो. म्हणजे 1,000 रुपये असतील, 1 वर्षासाठी आपण ठेवले, किंवा 1,00,000 रुपये असतील ते आपण वर्षासाठी ठेवले, 2,00,000 रुपये असतील ते 5 वर्षासाठी ठेवले, म्हणजे हे फिक्स्ड पिरियड त्या ठिकाणी झाला. दिस डिपॉझिट अफेट्स अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द सेविंग अकाउंट. म्हणजे हे जे डिपॉझिट आहे हे काय करते तिथं जास्त आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट देत असते कुणापेक्षा, सेविंग अकाउंटपेक्षा. हाऊएव्हर दीज रेट्स आर डिफरंट इन डिफरंट बँक. आणि हा फिक्स्ड डिपॉझिटचा रेट जो आहे तो प्रत्येक ठिकाणी कसा आहे त्या ठिकाणी प्रत्येक बँकेमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळा आहे. सिनियर सिटीजन्स गेट अ स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द काय सांगितलं त्या ठिकाणी युजल. म्हणजे जी वयोवृद्ध लोक जे आहेत 65 वर्षाच्या पुढचे आपण म्हणतो सिनियर सिटीजन्स, त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी ज्या अमाऊंट जे आहे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली असेल तर त्याला रेट ऑफ इंटरेस्ट कसं असतो त्या ठिकाणी जास्त असतो. देन काय घेतलं त्या ठिकाणी ATM क्रेडिट अँड काय घेतलं त्या ठिकाणी डेबिट कार्ड घेतलं. आणि ATM म्हणजे काय तर सगळ्यांनी ATMचं कार्ड तुम्हाला माहीत आहे. ATMचा लॉंग फॉर्म आहे ऑटोमॅटिक टेलर मशीन्स असं म्हटलं जाते. हे ऑटोमॅटिक टेलर मशीन्स कार्ड हे यूज कशासाठी होतं आहे तर विड्रॉल कॅश विदाऊट गोईंग टू अ बँक. म्हणजे आपल्याला बँकेमध्ये जायची गरज नाही, बँकेमध्ये न जातासुद्धा आपण काय करू शकतो अमाऊंट त्या ठिकाणी काढू शकतो, पैसे काढू शकतो. अ क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड इज यूज टू कॅरी आउट द ट्रान्झॅक्शन विदाऊट युजिंग काय सांगितलं त्या ठिकाणी कॅश. म्हणजे क्रेडिट कार्ड आपण करू शकतो. अँड अकाउंट होल्डर कॅन गेट सच अ कार्ड ऑन रिक्वेस्ट टू द बँक. आणि मग तो ज्याचं बँकेमध्ये खातं असेल तो बँकेला त्या ठिकाणी रिक्वेस्ट वजा करून हे कार्ड त्या ठिकाणी तो घेऊ शकतो.